तिवसा तालुक्यातील मौजा जावरा फतेपूर येथील शेतकऱ्याचं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। मोर्शीवरून येणाऱ्या मुख्य कॅनलमधून आलेल्या मायनर कॅनलला तडे गेलेले आहेत। त्यामुळे यातून येणारं पाणी या शेतकऱ्याच्या शेतात गेलं असून 12 एकर तुरीच्या शेताचं नुकसान झालं आहे। 5 एकरातील नुकसान लाखोंच्या घरात आहे। तिवसा तालुक्यातील मौजा जावरा फतेपूर येथील धर्माळे नामक शेतकऱ्याच्या शेताला लागून गोधरी मायनर कॅनल गेला आहे। हा जलप्रवाह मोर्शीवरून येणाऱ्या मुख्य कॅनलमधून आलेला मायनर कॅनल आहे। अनेक दिवसांपासून या कॅनलला काही ठिकाणी तडे जाऊन काही भाग खचला आहे। अशातच 1 डिसेंबर पासून कॅनलला लागून असलेले सर्वे नंबर 5758/1 मध्ये असलेल्या 12 एकर तुरीच्या पिकात कॅनलचे पाणी शिरल्याने नासाडी झाली आहे। शेतकऱ्याने या संदर्भात अपर वर्धा विभागाला वारंवार सूचना दिल्या, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। हा इथं पूर्ण कॅनल आहे, हा गोदावरी मायनर आहे आणि हा गोदावरी मायनर पूर्ण इथून फुटलेला आहे। मी शासनाला वारंवार फोन केलेले आहे की हा कॅनल ओव्हरफ्लो होतो सर, ओव्हरफ्लो होतो, पण त्या प्रशासनाने किंवा त्या अधिकाऱ्यांनी इथली कुठलीही दखल घेतली नाही। उन्हाळ्यात त्यांनी काम केलं, या ठिकाणी पूर्ण ह्या चुनखडीचा मुरुम टाकून दिला। माझी इथं 12 एकराची पूर्ण तूर आहे। या तुरीमधलं जवळपास माझं 5 एकर ते 6 एकरात पूर्ण पाणी साचलेलं आहे। कोणीही इथं येऊन बघू शकता। काल पण मी त्यांना सांगितलं की सर माझा जवळपास 3 दिवस झाले हा कॅनल फुटलेला आहे। इथं प्रशासनाचे लोक येऊन गेले, पण पुन्हा पाणी सुरूच आहे। मी त्यांना सांगितलं इथं पाणी बंद करा, पण त्यांनी अजूनही पाणी बंद केलेलं नाही आहे। माझं नुकसान झालेलं आहे, हे नुकसानाची भरपाई मला प्रशासनाने द्यावी। माझी तूर कशी आहे त्यांनी प्रत्यक्ष बघावी। त्या तुरीचं जे नुकसान झालेलं आहे त्या तुरीची भरपाई मला प्रशासनाने द्यावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे। यांनी बघावं, अधिकारी पाठवा, कोणी येणारे असेल त्यांनी बघावं, सर्व बघा इथं किती नुकसान झालेलं आहे। अन्यथा याच्यावर काय करावं हे तुम्ही आम्हाला सुचवा, का आम्हाला करावं लागेल ते आम्ही करेल। लहानपणापासून ही तूर वागवलेली आहे, एवढं मोठं नुकसान झालं, ह्या नुकसानाची भरपाई कोण दिला आम्हाला? माझी मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती आहे की साहेब तुम्ही या, जसे तुम्ही म्हणता मायबाप जनतेनं मला निवडून दिलं, मायबाप जनता म्हणता ना, मग आता हे मायबाप जनता कोण हे तुम्ही बघा। धर्माळे यांनी यावर्षी संपूर्ण शेतात तूर पेरली होती। पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले पीक आता शेवटच्या घटका मोजत आहे। अपर वर्धा कॅनलचे पाणी संपूर्ण शेतात घुसल्याने तुरीची झाडे सडत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचे 5 एकरातील नुकसान लाखोंच्या घरात आहे। तेव्हा शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्याच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धर्माळे नामक या शेतकऱ्याने केली आहे। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।